देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बघा एक मिनिट. नमस्कार, मी दिवडगावची सरपंच. 2 दिवसापूर्वी सन्माननीय अभयदादांनी आपल्या मान तालुक्याचे बीडीओ यांचा चुकीच्या पद्धतीने सन्मान केला होता. तर असा सन्मान महिलांचा करतात, तर हा महिला वर्गांचा, समस्त महिला वर्गांचा अपमानच आहे. तर अशा चुकीच्या सन्मानाचा आम्ही सर्वांनी मिळून निषेध केला. याच्यामध्ये सरपंच संघटना, पंचायत समिती, कर्मचारी, पदाधिकारी वर्ग होता, तसेच ग्रामसेवक संघटना होते. तर याच्यामध्ये सर्वांचा समावेश होता आणि याच्यामध्ये राजकारणाचा विषय किंवा एखाद्या समाजाचा विषय मुळीच नव्हता. तर याच्यामध्ये आता समाजाचा विषय आणला गेला. तर हे एकदम चुकीच्या पद्धतीचं राजकारण आपल्या तालुक्यात चाललेलं आहे. तर या सर्वाचा आम्ही निषेध केलेलाच आहे. दिवसापूर्वी जे बीडीओ साहेबांचा अवमान केला, काही ठराविक लोक आले, गपचूप पद्धतीने मागच्या दरवाजाने जाऊन त्यांनी साहेबांचा अवमान केला. हे अत्यंत निषेध असं होणारं कृत्य होतं. त्याचा निषेध सर्व सरपंच संघटनांनी, सर्व टीमने केला. पण त्याच्या मागे जर बघितलं तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे सरपंच सर्व आले होते, सरपंच संघटना होती, त्याच्यामध्ये एकही आदर्श सरपंच नव्हता. तर मला असं म्हणायचं आहे, जे पाणी फाउंडेशननं ज्या देश पातळीवर ज्याचं कौतुक होतंय, अशा पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये ज्या गावांचा नंबर आला किंवा जे स्वच्छ भारत अभियान होतं त्याच्यामध्ये ज्या गावांचा नंबर आला, अशा सरपंच सुद्धा सर्व त्या संघटनेमध्ये आहेत आणि ते सर्व सरपंचांनी सुद्धा निषेध केला. आणि जे स्वतः ग्रामपंचायत सदस्य नाहीत, ज्यांना स्वतःच्या गटामध्ये, गावामध्ये कोणी विचारत नाही, स्वतःच्या घरातले 4-4 उमेदवार निवडून उभे करावे लागतात, अशी परिस्थिती त्यांची असताना त्यांनी कोणत्या सरपंचांवर बोलायचा तुम्हाला काडीमात्र अधिकार नाही. एका गावाची तुम्ही पुढारकी जर करणार असला आणि तुम्ही तालुक्याची भाषा बोलत असला तर ते कोणीही खपवून घेणार नाही. तर आम्हाला सर्व सरपंचाच्या संघटनेच्या वतीने एवढंच सांगायचंय, तुम्ही तुमच्या मर्यादा पाळा, आमच्या मर्यादा ओलांडायला लावू नका. आणि जे काम जयकुमार गोरे भाऊनी केले त्याच्यावर तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही, तुमची तेवढी पात्रता नाही आणि तुम्ही अशा ह्याच्यावर बोलू नका. आणि जे तुम्ही ह्या आता जे बीडीओ साहेबांचा अवमान केला त्याला जातीय वळण काही ठराविक लोक द्यायचा प्रयत्न करतात. तर इथे सर्व मराठा समाजाचे, सर्व समाजाचे सरपंच इथे उपस्थित आहेत आणि तुम्ही 1-2 जण येऊन जर त्याला जातीय वळण द्यायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही इथं स्वतः यावं आणि बघावं. आणि तुम्हाला ते दाखवण्याची गरज पण नाही मुळात, की सर्व सरपंच असताना तुमची पात्रता सदस्य एका गावचा आहे तुम्ही, आणि इथं एवढ्या गावचे सरपंच सगळे विरोध करतात, सदस्य पण नाही तुम्ही मुळात तसं म्हणायला गेलं तर. तर अशा गोष्टी तुम्ही करू नका. आज मान पंचायत समितीमध्ये आज बीडीओ साहेबांचा जी चुकीच्या मार्गानं राजकीय जे सत्कार केला होता आणि त्याला जे आर्थिक वळण जातीवाद करून जी धनगर समाजाचे बीडीओ साहेब असल्यामुळे धनगर समाजाने उचलून धरले, असा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आज आम्ही सर्व सरपंच ओपन समाजाचे, मराठी समाजाचे सरपंच असताना आज आम्ही सर्व मान तालुक्यातले सरपंच संघटनेच्या वतीनं आज बीडीओ साहेबांचं चांगलं काम आहे, जी काम आम्ही साहेबांच्या पुढे घेऊन जातो ती काम एका मिनिटात साहेब मार्गी लावतात. की आतापासून कुठल्याही चुकीच्या मार्गाने आतापासून काम बीडीओ साहेबांचं दाखवायचं आणि ह्या पुढल्याने ज्यांनी चुकीच्या मार्गाने सत्कार बीडीओ साहेबांचा केलाय त्यांनी आम्हाला चुकीचं कुठलंही काम दाखवायचं आणि त्यांनी ही सांगावं आम्हाला की चूक बीडीओची इथं चूक आहे. ती केलेला सत्कार अगदी एकदम चुकीच्या मार्गाने आणि राजकीय तंट जे आहे की धनगर समाजाचा आहे म्हणून धनगर मुद्दा उचलून धरते, हे अतिशय चुकीच्या मार्गाने आहे. आज आम्ही सरपंच सर्व मराठी समाजाचा आहे आणि सर्व तालुक्यातले सरपंच एकत्र येऊन त्यांचा सत्कार करतो, कारण त्यांचं कार्य चांगलं आहे. आज 5-6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये जी काम आम्ही घेऊन जाईल त्यांच्या समोर त्यांनी कधीच आम्हाला विचारलं नाही सरपंच काय आहे कसं आहे. ती काम क्लिअर असलं तर ती एका मिनिटात सही करून आम्हाला पूर्णपणे काम देते. त्यामुळं आम्ही सर्व संघटना, सरपंच संघटना बीडीओ साहेबांच्या ताकदीशी पाठीशी उभा राहणार आहे. आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.